बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी वाटचाल आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर त्रास होत असताना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे वडील त्या काळामध्ये त्या ठिकाणी असतात ना त्या शाळेमधले त्यांनी वेगळ्या शाळाच्या प्रौढ शिक्षण त्या पद्धतीने 10वी आणि त्या ठिकाणी शाळेमधले ते मुख्याध्यापक या पदावर काम करायचे. इंग्रजी चांगलं त्या ठिकाणी असायचं. सकाळी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे तो छोट्या देवाला त्या ठिकाणी सकाळी 2 वाजता त्या ठिकाणी उठवायचं असेल तर ते 12 वाजता त्या ठिकाणी 4ला उठवायचं असेल तर 2 तासापूर्वी ते जागायचे. मग काहून आता आपण हे या ठिकाणी चांगला मुलगा जन्माला नाही येणार, त्याला या ठिकाणी त्याची शिस्त रामजी बाबांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचे धडे दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी सगळे त्या काळाचे धर्मग्रंथ या ठिकाणी त्यांची जे आहे वडील या ठिकाणी वेगवेगळे पंथाचे त्या ठिकाणी असताना विविध त्या ठिकाणी ग्रंथ या ठिकाणी वाचन त्या ठिकाणी व्हायचं, परिपाठ व्हायचं आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक अशी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ती शिस्त लावण्याचं काम आपल्या त्या बापाने रामजी बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि रामजी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी घडत असताना अनेक अडचणी आल्या त्यांना त्या ठिकाणी आहे. मुलगा जसा मोठा होऊ लागला तसं तसं त्याच्यामध्ये वाचनाची आवड त्या ठिकाणी व्हायची. आणि त्यांची एक त्या ठिकाणी मुंबईला एक बहीण दिलेली होती. त्या ठिकाणी त्यांचं लग्न झालेलं होतं. पहिले लहान वयामध्ये लग्न करायचे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड त्या ठिकाणी वाचनाची आवड आहे. आणि बापाने म्हणजे रामजी बाबांनी दिलेले जे दागिने त्या त्यांच्या बहिणीला लग्नामध्ये घातलेले त्या ठिकाणी दागिने होते. पैसे पेन्शन संसार मोठा आहे. त्या ठिकाणी बरेचसे कुटुंब मोठं आहे. बाबासाहेबांचे बंधू आहेत. संसार खूप मोठा आहे. आणि ते या ठिकाणी व्याप करत असताना दुसरी पेन्शन अल्प आहे. दुसरी नोकरी करत असताना त्या ठिकाणी येणारा लोड आणि नंतर ते मग सोन्याचं दागिना बाबासाहेबांच्या बहिणीकडून आणायचे. बाबासाहेब आंबेडकरांना दागिने गहाण ठेवून त्या लेकीला रामजी बाबा सांगायचे की बाबा माझी पेन्शन जेव्हा होईल तेव्हा तुझे मी तुला पैसे या ठिकाणी दागिने मी परत देईल पैसे भरून, पण माझ्या ध्येयाला त्या पुस्तकांची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर काय करा 2 रुपयाचं. त्या काळातले 2 रुपये म्हणतो आपण. काय करायचं 1 रुपयाचं तुम्ही रोटी खा, भाकरीवर खर्च करा आणि 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या. आहे का जगामध्ये? बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आपण मुलाचं लग्न होतं म्हणून आपण खोल्या वगैरे बांधतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये हिंदू कॉलनीमध्ये पुस्तकासाठी घर बांधलं. त्याचं नाव राजगृह ठेवलं. एवढं पुस्तकावर प्रेम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ते बीज या ठिकाणी लावलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण अंगीकारच करत असताना त्यांचं बालपण, त्यांचं तारुण्य आणि त्या ठिकाणी असलेलं शिक्षणामधलं आहे. हे शिक्षणाने त्यांनी कंटिन्यू या ठिकाणी ठेवलेलं आहे. 32 डिग्र्या त्यांचं या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की साऊथ एशियामध्ये अत्यंत हार्ड समजला जाणारा अर्थशास्त्र, ज्या अर्थशास्त्रावर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारताची तुम्ही जी नोट आहे का नाही नोट, ही कोणाच्या बँकेमधून छापले जाते, त्याला बँकेची बँक म्हणलं जातं. त्या मागचा जो हेतू आहे त्याचा कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रॉब्लेम ऑफ रुपयाचा प्रश्न म्हणजे आपण नामवंत जगातले अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेब ओळखायला जायचे. त्या बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं शिक्षण या ठिकाणी होतं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेले 32 डिग्र्या आहेत ते काही साधारण नव्हत्या.